नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये। कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कापसाचे भाव केव्हा वाढणार, कोणत्या कारणांमुळे कापसाचे भाव वाढणार, भारत सरकार आयात करेल का किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात काय भाव राहील, निर्यात होईल का, ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा। यंदा उत्पादन कमी होणार असले तरी आवक सध्या जास्त आहे, त्याचा भावावर दबाव दिसून येत आहे। देशातील भाव सध्या कमी असल्यानेच आयात शक्य होत नाही। आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कापसाचे भाव कमी आहेत, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातून कापूस आयात करायचं म्हटलं तरी त्या कापसाचे भाव देशातील भावाएवढेच पडतात। देशात सध्या रुईचा भाव 53,000 ते 54,000 रुपये प्रति खंडीचा भाव आहे। कापसाची एक खंडी 356 किलोची असते। देशात कापूस आयातीवर 11% शुल्क आहे। दुसरं म्हणजे भारताची निर्यात सध्या होत नसल्याचे सांगितले जाते, तसेच यंदा निर्यात कमी राहील असेही अंदाज आहेत। यंदा तसेही उत्पादन कमी असल्याने निर्यात कमीच राहणार आहे, उलट भारताला आयात करावी लागणार आहे। भारत जेव्हा आयातीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारात उतरेल तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठ्या प्रमाणावर कापसाचे भाव वाढतील आणि ते भाव वाढल्यामुळे भारतासारख्या देशाला कापूस आयात करणे परवडणार नाही। त्यामुळे भारतात देखील कापसाचे भाव वाढतील, कारण भारतासारखा निर्यातदार देश कापूस खरेदी करतो म्हटल्यावर निर्यातदार देश भाव वाढवतात। इतर शेतमालाच्या बाबतीत आपल्याला हा अनुभव याआधीही आलेला आहे। देशात जानेवारीपर्यंत कापसाची आवक जास्त असते। आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर जानेवारीपासून कापसाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते। भारताची निर्यात सुरू झाल्याचाही आधार बाजाराला मिळेल, मात्र तोपर्यंत बाजारात चढ उतार राहू शकतात आणि शेतकरी हा कापूस एकदाच मार्केटमध्ये आणतो, त्यामुळे बाजारात दबाव निर्माण होऊन कापसाचे भाव कमी होतात। त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री ही टप्प्याटप्प्याने करावी असं आव्हान कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेलं आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।